बघू शकता आखी 14 एप्रिल गेली, सण गेला, ही पोरगी आताशी मेहंदी लावती डोक्याला. आता टाइम भेटला मला बघा. आता टाइम भेटला हिला मेहंदी लावायला. बघू किती बिझी होते म्हणजे मी. म्हणजे किती बिझी होती ही 14 एप्रिलच्या काळात. सगळं काम हिच्या हातातच दिलं होतं. एवढी बिझी होती. आता वाजलेले आहेत 5. आता ही 5 वाजता मेहंदी लावते आणि धुणार आता 8 7 7 वाजता. म्हणजे हे जालना पॅटर्न बोलतात, याला जालना पॅटर्न बोलतात. संध्याकाळी 5ला लावायची आणि 7ला धुवायची. जालना पॅटर्न. हा तिकडे म्हणजे तो टाइमच आहे असा 5चा मेहंदी लावायचा. जालना टायमिंग फिक्स आहे ना 5चा. 5चा. सगळं लोक काम. टायमाला चाय पिता. चाय पिता, आम्ही मेहंदी लावतो. यांनी बी पिली असन, पण यांनी सकाळची पिली असन काय चाय. दुपारी पिली आहे सकाळची. दुपारी पिली. हा सकाळीच. भाऊ आलेले का हम्म. त्याच्यानंतर चाय पिली. 11च्या नंतर हा हा का. आता परत पिऊ. चांगले लावले मेहंदी. हे काय म्हणताय आम्हाला मेहंदी लावतो, चांगलेच लावले. बघू शकता सासू सुनांचं यांचं प्रेम. 5 मिनिटं थोड्या वेळाने वेगळं दाखवते. नाही असं काय नाही, त्याची सासू चांगलीच आहे. काय झालं साक्षी. शिव्या चालल्या. कोण आहे? अर्धा शूट काय झालं. आद्या काम टाकते का भात सारा. मात दोन वाजले आणि ह्या पोराचा अभ्यास बघा. बघा अभ्यास चालू. दोन वाजता अभ्यास चालला का तर सकाळी क्लास लवकर आहे म्हणून. बघितला अभ्यासाची दहशत बघा, दहशत. त्याला माहिती सकाळी 10चा क्लास आहे तर आपण लेट उठलो ना. झालं टाइमपास करून झालं तुझं. झाला का टाइमपास करून झाला का. फ्रीज नको खोलू, खराब होतं तसं. टाइमपास झाला याचा. तुम्ही बघितलं रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास केला, कारण की सकाळी 10 10:30चा क्लास होता. याच्याने तू कोण आहे. दादा आला वाटतं. त्या पोराची आता 11 वाजता म्हणजे 11:30ची शाळा आहे. बघा कसा आलाय लगेच टच स्कूल. 11:30ची शाळा आहे. शाळेला आमच्या अजून सुट्ट्या नाही लागल्या, पेपर झालेले, पण शाळा थोडीशी लवकर ठेवलेली. 11:30ची शाळा ठेवली आहे. तर आम्हाला उठायलाच आता सकाळी 10 10:30 वाजतात. म्हणजे याला उठून मग दात घासणार, अरे करणार आहे, अरे घासणार आहे, अरे करणार आहे, अरे घासणार आहे. मग तेव्हा कुठेतरी दात घासतो आणि मग आता आंघोळीला यायला बोलून थंड पाण्याने आंघोळ करतो. थोडंसं होतो नाही, मला गरम पाणीच दे. तर एवढ्या गरमीमध्ये याला गरम पाण्याने आंघोळ करायची. बघायची नाटकं इकडे बघा. एवढं गरमी तुला गरम पाण्याने आंघोळ करायची ना. मग हे असे नाटकं करतो आम्ही. शाळेत जायचं. शाळेला सुट्टी पूर्ण एप्रिल शाळा आहे, त्याच्यानंतर मग 1 मे पासनं सुट्टी वाटतं. तर अजून 10-15 दिवस जायचं आहे शाळेमध्ये, आहे ना. क्लास पण चालू आहे, एवढा पूर्ण महिना क्लास आहे. काय माहिती यावेळेस असं कसं झालं आहे. नाही तेव्हा 14 एप्रिलच्या आधी सुट्ट्या लागून जायच्या मुलांना, म्हणजे 12-11 तारखेपर्यंत सुट्ट्या लागून जायच्या. आता यावर्षीपासनं खूप लेट, म्हणजे लेट दादू नीट बस ना, बसली. खूप लेट शाळेला सुट्टी द्यायला लागले. पण असं चांगली गोष्ट आहे. शिकवता पण आहे शाळेमध्ये, असं पण नाही काही टाइमपास वगैरे चालू आहे.
आम्ही अभ्यास वगैरे बघतो, शिकवणं वगैरे चालू आहे स्कूलमध्ये. बरं आहे ते तिकडे स्कूलमध्ये अभ्यास करतो तेवढा बरा असतो. बघ तू घे, बघून घे मोबाईल पूर्ण तुझा, बघून बिघून झाला ना मग तू मला सांग, ठीक आहे. पाणी ठेवलंय तुला, झालं ते कोमट झालं असं पाणी, जा आता आंघोळ कर. मग काय मग काय चालत नाही? झालंय झालंय. हा हे अर्धवट कोणी पिलं? हा हे ताक कोणी पिलं अर्धवट? हा अरे मी तुम्हाला काय बोलले, ताक आणायची काय गरज होती? ताक ऑलरेडी आणलेलं मग हे होतं. एवढं एवढं मग अर्धवट मी पिले. अर्धवट म्हणजे अख्खं कसं काय पिणार एवढं मी? हा मग? मग काय मग? एका टायमाला अर्धा लिटर कमी कमी प्यायचं राहतं. हो, आणि मी मरायचं एका टायमाला अर्धा लिटर पिऊन. सॉक्स ठेवतोय बघा, माझा मुलगा सॉक्स ठेवतोय याच्यात. तुम्ही फ्रीजमध्ये सॉक्स ठेवता का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ठेवता का रे फ्रीजमध्ये सॉक्स? हा नाही बोलतोय. तुम्ही सॉक्स ठेवता का फ्रीजमध्ये? तो सॉक्स ठेवतो. मग मी पण सॉस ठेवतो ना. हा, मग तुमचाच पोरगा आहे ना ते. अरे सॉस रे तुम्ही सॉस. सॉस काय सगळंच ठेवशाल. तुम्ही कोण आहे बाबा? इलेक्ट्रिशियन प्लंबर तुम्ही आहे कोण? फायनली खराब झाली कुठली? रात्रीची. हा, रात्रीची खराब नाही झाली, गरम नाही केली. तिथं आहे चपात्या केलेल्या आजच्या ताज्या. ठेवला का सॉस? हे काय याच्यात फेकून दे ना, बिना कामाचं कशाला ठेवलं? नाश्ता आणलेला तो आहे. हा मग. नाही ना, काम नका करू, भांडे नका घसू. नाही नाही नाही. भेंडी मी किती आणलेली? अर्धा किलो. एवढी एवढीच कशी काय? मग दोन्ही टायमाला नाही बनवली आहे मी, एकाच का? टायमाची बनवू का? संध्याकाळी काय? हात वर, हात आज लागला मला, लय जोरात लागला पण मग हात. बनवायची ना भेंडी. संध्याकाळी काय खाणार तू? संध्याकाळी काय खाणार मला ते सांग. संध्याकाळी काय खाणार म्हणजे दुसरं बनवणार. काय बनवणार? तुम्ही खात नाहीत सकाळचं नाही, संध्याकाळी. काय मला तुम्हाला स्पेशल हॉटेल मधलं अरे, लागतं. पण मला 8-8:30 ला निघायचंय. मग तू काय तेव्हा जेवण बनवत बसशील का? मला काय बोलायचंय, संध्याकाळी तुम्ही खात नाहीत, मी अंडा बिंड फ्राय करून खाऊन घेईन. आणि मी का उपाशी राहू का? उपाशी राहा ना मग, उपाशी राहा. तुला मी हटकून जास्त आणलेली. अरे तुम्ही नाही खात सकाळी बनवलेली संध्याकाळी भाजी. हा. तुम्ही हॉटेल मधनं घेऊन हा काय हा बनवायचं होतं. बनवायचं म्हणजे मग रोज ब्लॉग मध्ये दाखवलं पाहिजे की कसं कोणाच्या याच्यात किडे आहेत म्हणून. हा ना, डोकं फिरवती. भाजी बिजी बनवून सुद्धा संध्याकाळी ती भाजी नको म्हणून बाहेरून घेऊन येणार. आता बंद झाले म्हणा. है ना तन्मय, सांग जरा भाऊ कसं आहे ते या लोकांना. हा बाहेरचं कसं, बाहेरचं कसं लागतं भाऊ? आवर चटचट करू नको, अभ्यास कर लगेच. चल जेवण नाही चालायचं का? चालायचंय त्याला, बसू तर नाही आधी अभ्यासाला, करू तर द्या सुरुवात. क्लासला किती वाजता जायचं त्याला? गण 5चा क्लास आहे. कितीचा आहे क्लास? नाही संध्याकाळी 7चा. 7चा नाही ठेवणार, 5चाच असेल क्लास. मेसेज नाही टाकला मला टीचरने. तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी, काय ती बघा. हे बघा तुम्हाला मी दाखवते. म्हणजे की ही साडी, ही जी साडी आहे ती तुम्ही इंस्टाग्रामला बघितलीच असेल, जे ट्रेंडिंग चालू आहे. रागा टिश्यू साडी म्हणून आहे. तर मी तिचं ब्लाऊज शिवलं आहे आणि मी हे स्पेशल डेच्या दिवशी घालणार आहे. तुम्ही बघालच घातल्यावरती. आता फक्त हुक आणि आय करायचं बाकी आहे ब्लाऊजचं. रागा टिश्यू साडी जी ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला, त्या साडीवरचं शिवलं आहे मी. म्हणजे आत्ता अर्धं झालं माझं आणि अर्धं बाकी आहे. इथं जेवण चाललं आहे बघा. आंबा पण, लस्सी काय छास पण आणि भेंडी, म्हणजे सगळं सोबत लागतं आम्हाला. इथं बस खाली, खाली बस. सगळ्यांना आवाज येईल, एकटा आवाज येत असलाय.
तर समोरून लावते तर नाही लावत, समोरून गार वाटत. अरे बंद का केलं? तर मी समोरून लाव रे. हे एवढं मोठं ढंपर आहे, नुसतं हलवावं लागतं. माझ्या एकट्याने हलणारच नाही. इथं लाव समोर, इथं इथं इथं. नीट आलं पाहिजे, समजलं? अक्षर नीट आलं पाहिजे. टाकव. लाईट कसं झालं? सम्राटचं अक्षर आहे. असं जर इंग्लिश स्कूलला गेले असते, शिकले असते, शाहरुख खान आणि हे नका करू. समजलं का? झाली 14 एप्रिल, कापून टाका केस. आता काही गरज नाही केस ठेवायची आहे की नाही. तर मग 14 एप्रिल झाले, विषय संपला आहे ना. कशाला पाहिजे काय? 14 एप्रिलला नाचायचं होतं, हे घालून पार झालं, नाचून झालं. आता कशाला काय? हा, हा केस कापून टाका. हा, कापतो. कधी? पुढल्या महिन्यात. पुढल्या महिन्यात काय बुच्ची घातल्यावर? बुच्ची घालून काढा, बुच्ची घालून कापायचे. खाली खाली लिहिलं. खाली खाली लिही, पण अक्षर नीट काढ. सरप्राईज येते आता, याच्यात बोलू नका. गरम होत आहे आम्हाला लेट, म्हणून आम्ही कूलर खाली बसलो. काय बोलला? त्याचे 4च पंखे आणि लय हवा देतात ते पंखे. आणि 3 पंखा पण लय स्लो देते ना, स्लो 3 पंखा. हे पण 3 आहे ना मम्मी, हे बघ 3 आहे ना मग 3 पंखाचे. त्याला माझी अशी गाठच बसत नाही बा. हा, आता बसली. तशी गाठच बसत नाही माझी. मी अशी तशी अशी मारली. खूप आय लावणं चालू आहे. खूप आय लावून झालं की ब्लाऊज कम्प्लीट होईल. मी तुम्हाला फायनल घालून दाखवू ब्लाऊज. जसं तसं शिवायचं माहिती नाही. का बोलतो तर नाही, आय करते ब्लाऊजचा, आय करते. 14 एप्रिल झाली फायनली. 14 एप्रिल होऊन 4-5 दिवस झाले, पण आमचे 2 दिवस पाय दुखत होते. 2 नाही 3 दिवस पाय, 2 ते 3 दिवस पाय दुखत होते. आणि अजून पण थोडे थोडे दुखतातच आहे, कारण की आम्ही एन्जॉयच तेवढा केला. खूप म्हणजे खूप मजा आली. आतुरता असते 14 एप्रिलची, अशी आतुरता. कधी 14 एप्रिल येते एकदाची. अख्खा वर्ष आपण त्या सणाची वाट बघतो. अख्खा वर्ष वाट बघतो का नाही? आता परत वर्षभर वाट बघायची 14 एप्रिलसाठी. हा, तू कचरा टाकायला जा. त्याचा अभ्यास कमी आणि त्याचा दुसरा यो जास्त होतो. कचरा टाकणार मध्ये वेगळंच काहीतरी तुझं. या अभ्यास करतो ना. लय अभ्यास करतो का? हा, मग लय अभ्यास करतो तू. असा स्वप्न नाही करायला. हो, तुझ्यासारखा अभ्यास कोण नाही करत. कोण करते? नाही तर अभ्यास नाहीच करतो तू. करतो. समजला मला. तिथे मला भूक काय बोलतो ना. काय बोलतो? भूक काय? गुड बॉय. दूध दूध. गुड बॉय. हा.
गुड बॉय का गुड बॉय गुड बॉय बोलायचं गुड बॉय स्पष्ट बोलायला शिक जरा आता हा काय बोलला काय बोलला स्पष्ट नाही बोलला तू आमचा आराम चाललाय आराम चाललाय आराम करणार मग कामाला जाणार झोपणार खाणार पिणार परत झोपणार बाबा, काय झोपणार? परत हिंडायला जाणार कधी झोपलोय का दुपारच्या टायमाला? मग झोपायचं ना तेच म्हणलं. झोपायचं कधी झोपलेलं पाहिजे मला काय सांगायचं? मग झोपायचं ना तुम्हाला कोण ओरडतं नका झोपू म्हणून. तू म्हणतीये ती, मग कधी झोपलं का म्हणजे असंच टाइमपास तुमचं किती होतो काय टाइमपास केला? मग आता कधीच काय चाललंय तुमचं काय चेक करतोय? काय चेक करतात काय म्हणजे रिसॉर्ट करतोय? अभ्यास कर मग कर तुझ्याच मनाने हा? याला नाही बोलता यायला लागले आता जास्त समजायला पण लागले मोठं झालेलं दिसतो आता याला. तू खाली का बसला का खाली बसायचं. खाली आवरलंय खाली कचरा करू नका नीट. गेला तिने आज देव आता आवरून बसलं पण कचरा केला असतो टाकलं होता मी कचरा टाकलं होता काय नाही कचरा टाकलंय सगळं तू उडवलंस नाही तू उडवलंय नाही काय नाही मग आता आमचा चालू आहे तर गेले सगळे कामाला सम्राट गेलाय आता ह्याला कूलरचा आवाज बघा कसा आहे तो बघितला जाऊ दे. अशाच प्रकारे आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हे करा म्हणजे व्यवस्थित राहा जेवण खाऊन करून जास्त ब्लॉग काढला नाही कारण की ऑलरेडी अजून 4-5 दिवस आम्हाला कारण की आमचे पुढचे 2 दिवस पण कार्यक्रम होते ना त्याच्यामुळे जास्त काही सुचलं नाही पण आता इथून पुढे रेग्युलर ब्लॉग्स येतील तुम्हाला आजपासून तर नक्की बघा ब्लॉग्स आणि सबस्क्राईब करा चॅनलला कोणी नवीन असेल तर बाय बाय